हाय गाईज, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो आज आहे संडे यानी की फन डे. सो आता मी उठली, आंघोळ केली, मस्त फ्रेश झाली, हेअर वॉश केलं आहे मी. आज संडे यानी की हेअर वॉश डे. सगळ्या पोरी आज नॅशनल हेअर वॉश डे. संडे म्हणजे नॅशनल हेअर वॉश डे बोलायला काही हरकत नाही. सो आज आहे संडे आणि त्याच्यामुळे आज आमच्या घरात स्पेशल बेत होतात दर संडेला. यावेळेस आम्ही आजचा दिवस कसा जातो आणि काय होता या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुम्हाला मी सांगते 3 दिवस झाले कंटिन्युअसली कर्जतमध्ये पाऊस पडतो, म्हणजे 1 मिनिटही थांबला नाही. आणि आत्ता कुठे पाऊस थांबला आहे, म्हणजे थोडा तरी पण चालूच आहे, वारा भी चालूच आहे. तर मी तुम्हाला दाखवते आज मम्मीने काय केले. नाश्त्याला आम्ही केलेत मेंदू वडे. आणि आमचं लंचचा पण बेत एकदम स्पेशल आहे, काय मम्मी? हो ना. आणि आज संडे आहे त्याच्यामुळे आज काहीतरी वेगळं. आणि मेंदू वडा बघू शकता तुम्ही भाई. मम्मी मेंदू वडा प्रॉपर झालेत, मम्मीने केलेत. आम्ही हाताने काय झालं, मेहनत खूप आहे. तर किचनमध्ये एक तर आमच्या होते गरम खूप, फॅन असून लावू शकत नाही कारण की गॅस आहे. आणि मस्तच चटणी केली. ही माझ्या मम्मीची ना फेमस चटणी आहे. ही काय मम्मी, खोबऱ्याची ना, खोबऱ्याची चटणी. हे काढ मम्मी, हेच काढ. काही चटणी ना माझी मम्मी एवढी भारी करते ना, तशी माझी मम्मी सुगरणच आहे काय. आणि आता गाईज हे केलेत कारण की हे करायला एवढा टाइम लागतो आणि मेहनत पण आहे. त्याच्यामुळे मम्मीला मी बोलली आपले छोटे छोटे टाक गोळे, म्हणजे कसे पटपट पण होतील आणि खायला बी म्हणजे लवकर होतील. आणि जास्त वेळ किचनमध्ये उभंही राहिला जमणार नाही. आणि अंशूने तर खायलाही सुरुवात केली आहे. अंशूला विचारूया मेंदूवडे कसे झालेत. अंशू कसे झालेत मेंदूवडे? चांगले झालेत ना. तर हा गाईज आता आम्ही नाश्ता करतो आणि तुम्हाला भेटतो. ओके बाय. तो का भाऊ मेंदूवडे बघू शकतो, चटणी. मस्त कुरकुरीत झालेत, खुसखुशीत झालेत. आणि आपली सॉस गाईज इथं मी खायला बसली आणि लाईट गेली. आणि मला ना काय ऍक्टिंग बघितल्याशिवाय मला म्हणजे जात नाही कसं खाली काहीच. तुम्ही बघितल्याशिवाय जेवणच जात नाही लिटरली. मला माहिती चुकीची सवय आहे, पण सवय लागली यार, तर काय करू आता. आणि मशीनही लावली, कपडेही लावलेले मशीनला आणि लाईट गेली. पावसाळ्यात असंच होतं, म्हणजे दिवसातून 10 वेळा तरी लाईट जाते पावसाळ्यात. बरोबर राग येतो. मी तर आहे बट TV यार प्लीज लाईट ये प्लीज. कारण की मला नाही जाणार, खरंच नाही जाणार. मला चुकीची सवय. काय कोणती लहानपर्यंत व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही नका इन्स्पिरेशन घेऊ माझं. लाईटी ये ग बाई, मला नाही. मला मोबाईल तरी लागतो किंवा TV तरी लागते. चुकीची सवय माहिती आहे, बट काय करू शकत नाही. गाईज जी मगाशी लाईट गेली होती ती अजूनही लाईट आलेली नाही आहे. आणि आम्ही सगळे तयारी केली, फक्त आम्हाला वाटतानाची गरज आहे. लाईट आम्हाला धोका देते. पप्पांना कॉल कर ना, कुठे काम चालू आहे विचार. चिकन मॅरिनेट करून ठेवलंय, पनीर मॅरिनेट करून ठेवलाय. पप्पांना भात खिचडी काय करायचे ते मग ते काढून ठेवलंय. आणि ते मम्मी पप्पा खिचडी खाणार. आणि ते भात बासमती राईस उकळत ठेवलाय. आणि ते मम्मी करतीये खिचडी. चिकन असून पण खिचडी करायला, कारण की पप्पांना तिखट जमत नाही. आणि ते वाटण पण रेडी करून ठेवलंय. आणि टोमॅटो आणि कांदा हे ठेवलंय. पण आम्ही आता वाट बघतोय लाईटीची. गाईज तुम्हाला जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता. पण गाईज तुम्ही लोक काय करता माहिती आहे का, माझे व्लॉग बघता पण सबस्क्राईब करत नाही.
का असे करता तुम्ही? सबस्क्राईब करा ना, म्हणजे मलाही चांगलं वाटेल. आणि लाईक पण करा, कमेंट पण करा तुम्हाला काय काय आवडलं किंवा तुम्हाला रेसिपी पाहिजे का. खूप पाणी टाकू का बासमतीचं? आधीची खिचडी छान लागली ना. गाईज जसं जेवढे पदार्थ बनवू ना तेवढी भांडी खूप निघतात. तर काय हॉलिडे संडे आहे तर चलेगा. आणि लिटरली वाजले 2. कुठे जात नाही. लिटरली दुपारचे 2 वाजले तरीही लाईटीचा पत्त्या ना. आता आम्हाला इन्व्हर्टरचा आम्हाला वापर करावा लागणार आहे, कारण की आणि पाण्याचाही पत्ते आपल्याला लाईट कपड्यांचा. कपड्यांचाही ऑप्शन नाही. चला आता इन्व्हर्टरच करूया, कारण की चिकन तर व्हायलाच पाहिजे. नाही होणारच नाही. होईल रे, होईल. वेटरवर. होईल. थोडं थोडं करून फिरूया आपण. कोथिंबीर तर सगळ्यात मेंडेटरी आहेच, लागते सगळ्या गोष्टीमध्ये. चल ट्राय तर करू ना. सो गाईज आमची अर्धी तयारी झालेली आहे. तू हे का नाही लावत लाईट? लाईट तर लावली ना. बघा, वाव काय सुवास येतोय ना मम्मी ग्रेव्हीचा. खूपच मस्त. चिकन केल्यावर आमचं पनीरच भारी होणार आहे. हे आमचं चिकन, मम्मीचं पनीर, ही खिचडी, संडे स्पेशल. सॅलेड कापायचे. हो. ते पाणी गाळते मस्तच असते ना ग्रेव्ही. बस झालं मम्मी, किती टाकते पाणी आता बघ. गाईस तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं का? आणि कोण कोण चिकन लवर आहे त्यांनी कमेंट करा, आणि कोण कोण पनीर लवर आहे त्यांनी सुद्धा सांगा. कोथिंबीर न चुकता घाला गाईस. कोथिंबीर सगळ्यात, चिकन मटन असो काही असो कोथिंबीर. मला तर कोथिंबीर खूप आवडते. कोथिंबीर लवर आहे आम्ही. सगळ्यांमध्ये कोथिंबीर असते, पुदिना नाही येत. याला कलर टाकायला थोडा कलर लावायचा. कलर नको टाकू. गाईज मी तुम्हाला ना बाहेरचं वातावरण दाखवतो. किती सुंदर वातावरण आहे बाहेरचं, भारी वाटते खूप. पप्पाही आले बघा, पाऊस पडतोय वातावरण. आणि आमच्या घरात ऑलमोस्ट आमची सगळे कामं झालीत. घर पूर्ण क्लीन आहे. हे आमचं घर, बट कपडे बाकी आहेत आमचे. आणि हा भात ठेवलाय गार करत. हे बघ, हे बघ. पप्पा आले. पप्पा भिजत आले. काय झालं? हे आहे पहिला मशीन चालू करूया, कारण की कामं बाकी आहेत. कपड्यांना तर आमच्या 5 वाजणारच आहेत. चला, पूर्ण घरात वास पसरला आहे. आणि या ह्याच्यात आम्ही बिर्याणी करणार आहे. बघू शकता तुम्ही काय काय भारी दिसतंय तुम्हाला. मी बिर्याणीला थर लावलेले आहेत. आणि थोडीशी ग्रेव्ही काढून ठेवली मम्मीने. शब्बास मम्मी, शब्बास. चिकन बिर्याणी म्हटलं ग्रेव्ही जास्त खावशी नाही वाटत. अंशुही आलेला आहे. सेट आता अंशूनं कॉलेजला जातो, त्यामुळे जरा जास्तच मायले का दोघं. आज आपण खाणार बिर्याणी. वा वा वा. तर ठेवूया दमला. चला गाईज, आता आम्ही जेवायला बसलेलो आहे सगळेजण. मम्मी पप्पा पण येतील आता जेवायला. आणि मी तुम्हाला दाखवते बिर्याणी.
अंशू तुम्हाला रिव्ह्यू देईल बिर्याणीचा. नको लावू ग बाई. राहू दे. ही ठीक आहे ना ही. ऐक धन्यवाद. आता अंशू तुम्हाला खाऊन सांगेल कशी झाली आहे. सुंदर तर प्लेटिंग केली आहे मी. कशी झाली? ग्रेव्ही लागली तर बी मस्त झाली. आता आम्ही खायला बसतो. गाईज आम्ही दोघं बिर्याणी खातोय आणि मम्मी पप्पा काय खातात? खिचडी. खिचडी. कारण की पप्पांना तिखट जमत नाही आणि मम्मी खात नाही. पप्पांची तब्येत बरी नाही म्हणून पप्पा आणि मम्मी साधं सिंपल जेवण खातात. आता आम्ही फॅमिली जेवायला बसलोय. टीव्ही बघत बघत मस्त वाटते गाईज. खूप खूप दिवसातून आम्ही असे एकत्र जेवायला बसलो. कारण की सुट्टी असल्यावर आम्ही एकत्र जेवायला बसलो. इतर डेला जमत नाही ना, सगळे बाहेर असतात. जेवतो आणि तुम्हाला भेटतो. बाय. भांडी पण घासून झालेली आहेत. मी भांडी घातली. आता मम्मी बाटल्या भरते. अर्ध काम झालेलं आहे आणि मी बाहेर गेली तर मला बाहेर चालू आहे पत्र्याचं काम. हे पावसाळा सुरू झाला ना की कापड टाकायला सगळीकडे चालू करतात. आमच्याकडे कापड टाकायला चालू केलेले. हाय गाईज. सो आता रात्रीचा टाइम झालाय आणि आम्ही सगळे जेवलो आणि बाहेर एवढा खतरनाक पाऊस चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. पूर्ण वादळ वारा सुटलाय. जोरात पाऊस येतोय आणि आमच्याकडे ना उद्या सुट्टी दिली आहे. म्हणजे कर्जतला पूर्ण रेड अलर्ट दिलाय आमच्याकडे. तर हा गाईस असा होता माझा आजचा दिवस. खूप म्हणजे अर्धा दिवस तर खातच होतो आम्ही. आणि उद्या तर आय थिंक सुट्टी दिली आहे रायगडला सगळीकडे सगळ्यांना सुट्टी. उद्या खूप पाऊस पडतो. एवढा पाऊस पडतो ना अक्षरशः आमच्या नदीला पूर आलाय. पूर्ण नदी पॅक झाली आहे आणि लाईटही गेले. लाईटची पण शक्यता नाही. आमच्याकडे पाणीही गेले. काय मम्मी? आमच्याकडे पाणीही नाही आलं आज आणि आमच्या टाकीत जराही पाणी नाही आहे. आणि प्रश्न पाण्याचा आहे. आम्ही लाईटीशिवाय राहू पण पाणी नाही आहे. उद्या आंघोळीलाही आमच्याकडे उद्या पुरतच पाणी असेल आणि उद्याही पप्पा बोलले का पाण्याची शक्यता नाही. कसं काय होईल माहिती नाही. तुमच्याकडे पाऊस काय बोलतोय ते तुम्ही मला सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही. पटपट सबस्क्राईब करा बरं. केला? करा सांगते. करा लवकर करा. हां आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तुम्हाला कसं वाटलं, अजून कोणते कोणते व्लॉग्स बघायला तुम्हाला आवडतात, तुम्हाला माझे व्लॉग आवडतात का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.